गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे, माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा समिती, रायगड जिल्हा परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ. गुढीपाडव्याच्या मध्यरात्री आयसर टेम्पो घेऊन जाणाऱ्या वाहन चालकास येथील गोरक्षक प्रेमींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. 4 ते 5 म्हशी नाही तर तब्बल 15 म्हशी या टेम्पोमध्ये भरल्याचं धक्कादायक चित्र समोर होतं. आणखी एक धक्कादायक गोष्ट ही आहे की याच टेम्पोवर अशा पद्धतीनं याही आधी म्हशी आणल्या जात असताना कारवाई झाली होती. दरम्यान आता दुसऱ्यांदा टेम्पो मालकानं मुरबाड येथून या म्हशी क्रूरतेनं भरून नवी मुंबईकडे घेऊन जात असताना गोरक्षकांनी कर्जत 4 फाटा येथे पकडला आहे. शनिवार दिनांक 29 मार्चच्या मध्यरात्री कर्जत 4 फाटा येथे आयसर टेम्पो क्रमांक MH03DV8011 हा मुरबाड दिशेकडून नवी मुंबईच्या दिशेनं निघाला होता. दरम्यान हा टेम्पो कर्जत 4 फाटा येथे आला असता येथील गोरक्षक यांना याबाबत संशय आला असता वाहन चालकास थांबवण्यात आलं आणि पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 या क्रमांकावर माहिती देण्यात आली होती. दरम्यान घटनास्थळी कर्जत पोलीस हजर होताच या टेम्पोमध्ये तब्बल 15 म्हशी दाटीवाटीनं भरल्या असून त्यांच्या समोर खाण्यापिण्याचे कुठलेही चारा न ठेवता त्यांच्या गळ्याला दोरखंड फास लावलेल्या अवस्थेत दिसून येत होत्या. प्राणी संरक्षण कायदा या ठिकाणी अक्षरशः पायदळी तुडवण्यात आल्याचं चित्र दिसत होतं. यावेळी वाहन चालक जाहिद कुरेशी, बिलाल शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. कर्जत पोलीस ठाण्यात कुर्ला कुरेशी नगर येथे राहणारा मूळ म्हशी मालक मोहम्मद हुसेन याकूब साहेब कुरेशी यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला. याआधी देखील टेम्पो क्रमांक MH03DV8011 यावर पनवेल खारघर येथे गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं असून त्यावेळी 16 म्हशींमधील 1 म्हैस दगावली होती तर उर्वरित 15 म्हशी साकुर्ली मुरबाड गोशाळेत ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान या म्हशींना न्यायालयातून परवाना घेऊन सोडवण्यात आलं होतं, परंतु पुन्हा प्राणी संरक्षण कायदा पायदळी तुडवत याच म्हशी त्याच टेम्पोमध्ये भरून वाहतूक केली जात होती म्हणून समोर आलं. आज कर्जत गोरक्षकांनी पुन्हा दाखवलेली कार्यतत्परता यामुळे येथील मुक्या जनावरांचे प्राण वाचलेत. पोलिसांनी करावयाच्या कारवाई आज गोरक्षक स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांना पकडून देण्यास मदत करत असल्यानं पोलिसांचे काम हलकं झाल्याचं या निमित्तानं दिसून येतंय. मात्र पकडण्यात आलेल्या वाहनावर कारवाई होत असताना देखील पुन्हा हे वाहन वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्यानं नवलच मानलं जातंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत. स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123.